नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. देशमुखांच्या घरी भाऊबीज साजरी होणार आहे आणि इकडे भाऊबीज साजरी होताना अनिरुद्धला विश्वास असतो की विशाखा नक्की येणार आहे, पण संजना त्याला म्हणत असते की विशाखा येणार नाही. तेव्हा मात्र विशाखा तिथे येते आणि संजनाला दाखवून देते की मी माझ्या भावाबरोबर असलेलं नातं कधीच तोडणार नाही. काहीही झालेलं असलं तरी भावा बहिणीचं नातं हे इतकं तकलादून आहे की ते कोणीही तोडावं आणि त्यांच्यामध्ये फूट पाडावी, असं म्हणत विशाखा तिथं आलेली आहे आणि तिने दाखवून दिलेलं आहे की संजनाला तुझा विश्वास खोटा ठरलेला आहे. अनिरुद्धला पण खूप छान वाटत आहे. अनिरुद्धने विशाखाला जवळ घेतलेला आहे. त्याचबरोबर इकडे अरुंधतीने समजवलेलं आहे. ईशाला पण तिच्या चुकांची जाणीव झालेली आहे. तिलाही वाटत आहे की आपलं काहीतरी चुकलेलं आहे, आपण चुकीच्या पद्धतीने वागलेलो आहोत, आपण सगळ्यांना फसवलेलं आहे आणि तिला फक्त एवढंच वाटत असतं की यश मला माफ करेल का, यश माझ्याशी कशा पद्धतीने वागेल, या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात येत असतो. आणि फायनली ईशाने सर्वांच्या समोर यशची कान धरून माफी मागितलेली आहे आणि यशने विशाखाला इकडे ईशाला सांगितलेलं आहे की तू मला ओवाळू शकतेस. आपल्या दोघांची भाऊबीज आहे आणि देशमुखांच्या घरी आता धूमधडाक्यात आनंदात दिवाळी साजरी होत आहे. पण संजनाच्या मात्र पोटात दुखायला लागलेलं आहे, तिला त्रास होऊ लागलेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की हे आनंदात राहूच कसे शकतात, म्हणजे कशामुळं ह्यांच्या घरात आनंद आला पाहिजे, ही अरुंधती आनंदात का राहत आहे. यांनी माझ्याकडून असलेला माझा प्रॉपर्टीचा भाग काढून घेतलेला आहे, अरुंधतीच्या नावावर घर झालेलं आहे आणि तरीही हे आनंदात कसे, हा प्रश्न संजनाला पडलेला आहे आणि संजना पुन्हा एकदा वनवा पेटवायचं ठरवत आहे. तर आता नक्की अरुंधती, ईशा त्याचबरोबर यश यांच्यामधला गैरसमज कसा दूर होतो आणि अरुंधती ही किती चांगली आहे हे ईशाला पटलेलं आहे, अभिला पटलेलं आहे. आपण आईच्या बाबतीत चुकीचं वागलेलो आहेत हेही त्यांच्या लक्षात येत आहे. नक्की आता हे कशा पद्धतीनं होतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संजना आणि अनिरुद्धला खूप राग आलेला असतो, ते खूप चिडलेले असतात. संजना अनिरुद्धला म्हणत असते की प्रॉपर्टीचा हिस्सा एकदा अरुंधतीला देण्याआधी आप्पांनी आपल्याशी बोलायला हवं होतं, आप्पांनी आपल्याला विचारायला हवं होतं. तेव्हा अरुंधती तिथून जात असते आणि मग ते अरुंधतीला म्हणू लागतात म्हणजे हे सगळं तू केलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहे, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, असं म्हणत ते दोघंही अरुंधतीला दोष देत असतात. तेव्हा अरुंधती म्हणते म्हणजे, तेव्हा संजना म्हणते तू कशी आहे ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, न बोलून सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे करून घेत असते, सगळ्या गोष्टी तर तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणे हव्या असतात आणि शेवटी या प्रॉपर्टीतला हिस्सा तू मिळवलेला आहे आणि तू दाखवून दिलेला आहे की तू त्या लायकीची आहे, तुला हे सगळं हवं होतं म्हणून तू या गोष्टीसाठी इथं आलेली होती, हे सगळं आम्हाला कळलेलं आहे, असं संजना बोलत असते. आणि आमच्या घरातून तू हे सगळं आता हिसकावून घेत आहे, आमच्याकडून हिसकावून घेत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर अरुंधतीला खूप राग आलेला असतो. अरुंधती म्हणत असते बाद झालं. कसं आहे माहिती आहे का अनिरुद्ध, आप्पांनी माझ्यावरती प्रॉपर्टीचा हिस्सा केलेला आहे, माझ्यावरती प्रॉपर्टी माझ्या नावावर केलेली आहे, पण मला त्या कोणत्याही गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, मला काहीही नको आहे, असं स्पष्टपणे अरुंधती सांगत असते. अरुंधती म्हणत असते की काहीही झालं तरी मला यातलं काही नको आहे आणि त्या अनिरुद्धला म्हणत असते तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी तुम्ही काय काय गमावलेलं आहे याचा विचार करा कधीतरी, मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय काय गमावलेलं आहे, तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींना मुकलेले आहात. या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला समजेल की तुम्ही काय काय चुका केलेल्या आहेत. तुमचे आईवडील तुमच्यासोबत राहिलेले नाहीत, तुमची मुलं तुमच्यासोबत राहिलेले नाहीत, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्या मूर्खपणामुळे झालेल्या आहेत, तुमच्या पैशाच्या लालसेपोटी झालेल्या आहेत. तुम्ही अख्खी फॅमिली उद्ध्वस्त केलेली आहे, अख्खं कुटुंब तुमच्यापासून दुरावलेलं आहे. तेव्हा संजना म्हणते तू काहीही म्हणाली तरी आम्हाला माहिती आहे की नक्की काय आहे. अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर घरातल्यांच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल याचा जरा विचार करा, असं अरुंधती अनिरुद्धला सांगत असते आणि म्हणत असते की स्वतःचं स्थान पुन्हा प्रेम मिळवण्यासाठी काय करायचं आहे ना याचा विचार करा, कारण बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळणारच आहेत, तुमची प्रॉपर्टी तुमच्यापासून कुणीही हिसकावून घेणार नाही, असं अरुंधती स्पष्टपणे अनिरुद्धला सांगत असते. त्यानंतर अरुंधती तिथून निघून जाते आणि अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो
काही झालं तरी घरातल्यांच्या मनात मला माझं स्थान निर्माण करावं लागणार आहे आणि तू म्हणते ते बरोबर आहे. जोपर्यंत अरुंधती या घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत मी माझी जागा, मी माझं स्थान या घरात मिळवू शकत नाही. आणि आता अनिरुद्धने ठरवलेलं आहे अरुंधतीला घराच्या बाहेर काढायचं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश आणि यश आणि आरोही बोलत असतात. यश मात्र डिस्टर्ब झालेला असतो. आरोही तिथे येते आणि यशला विचारू लागते की काय झालेलं आहे. तेव्हा यश म्हणत असतो की काही नाही. तेव्हा आरोही म्हणते की नक्की काय झालं यश. तेव्हा यश फोटो बघत असतो मागच्या दिवाळीचे आणि तो म्हणत असतो की मला कळतच नाही आहे की माझ्याकडून काय चुकलेलं आहे, हे कशामुळे झालेलं आहे, माझ्याकडून असं काय झालं की ईशा माझ्याशी अशी वागलेली आहे. या दिवाळीला तर ईशा मला ओवाळेल का, कारण रक्षाबंधनला तिने मला राखीही बांधली नाही. आरोही म्हणते की अरे भावा बहिणीचं नातं आहे, अशी कशी तुमच्या नात्यामध्ये फूट पडेल, नक्की तुला ईशा ओवाळेल. तेव्हा यश म्हणतो असं पण मागेच्या काही दिवसांमध्ये जे काही घडलेलं आहे ना त्यामुळे मला असं वाटतही नाही की मला तिने ओवाळलं पाहिजे, असं यश बोलत असतो. आणि त्याचबरोबर यश म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी मात्र या सगळ्यांपासून थोडासा लांबच राहणार आहे, कारण कितीही काही झालं तरी नक्की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने घडतील हे मला कळतच नाही, असं यशचं म्हणणं असतं. आरोही म्हणत असते असा चुकीचा विचार नको करू यश, सगळ्या गोष्टी छानच होणार आहेत, काळजी नको करू, असं म्हणत यशला ती समजावत असते. परंतु आरोहीने यशला सांगितलेलं असतं तू तिच्यासाठी गिफ्ट आणलेस ना, मग झालं, गिफ्ट आणलेस ना तू, नक्कीच तुमच्यातलं भांडण मिटलेलं असणार आहे आणि तुला नक्कीच ईशा ओवाळणार आहे, असं सगळ्यांच्या तिथे आरोही यशला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आरोही म्हणत असते की अरे मला सांग एक साधी गोष्ट, तुझ्यात आणि ईशाचं हे नातं काही आत्ता 6 महिन्यातलं आहे का? अरे लहानपणापासून एकत्र आहे, तुम्ही लहान आहे, तुझी लहान बहीण आहे ती, आपण तिला सांभाळून घ्यायचं, तिच्याकडून चुका घडल्या तर आपण तिला समजून सांगायचं, या गोष्टी करत करतच पुढं जायचं आहे, असं ती सांगत असते. कसं आहे भावा बहिणीचं नातं खूप स्ट्रॉंग असतं रे यश, ते असं तुटू नाही शकत. तेव्हा आरोही हे सगळं बोलत आहे हे पाहून यशलाही खूपच छान वाटत असतं. म्हणजे आरोही तर आश्रमात वाढलेली होती तरीही बिचाऱ्या आरोहीने एवढ्या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने मॅनेज केलेल्या असतात, एवढं सगळ्यांना सांभाळून घेत असते, सगळ्यांशी छान राहत असते, हेही यशला चांगलंच माहिती असतं. आणि आरोही म्हणत आहे की काळजी करू नको, ईशा नक्की तुला उद्या ओवाळणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईशा इकडे हॉलमध्ये वाट बघत बसलेली असते आणि अभि म्हणतो काय झालं ग, अजून झोपायला नाही गेलीस तू? तेव्हा ईशा म्हणते मी तुझीच वाट बघत होते. तेव्हा मात्र ईशा असं म्हटल्यानंतर अभि म्हणतो काय झालं? तेव्हा ईशा म्हणते की अरे अभि मला कळत नाही आहे की मला यश यावेळेस ओवाळून घेईल का रे माझ्याकडून? तेव्हा अभि म्हणतो अगं तुला माहिती आहे ना यशचा तुझ्यावर किती जीव आहे, नक्की तो तुला ओवाळून घेणार आहे, काळजी नको करूस, तुझ्याकडून ओवाळून घेईल आणि तुझं भाऊबीजेचं गिफ्टही त्याने आणून ठेवलेलं असणार आहे. तो कसं आहे माहिती आहे ना तुला, कुठल्याही गोष्टी तो मनात नाही ठेवत, तो खूप शांत आहे आपल्या सगळ्यांमध्ये, मग तरीही तू त्याच्या बाबतीत असं का विचार करते, असं अभि बोलत असतो आणि सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अभिचं म्हणणं असतं की ईशा काळजी करू नकोस. त्यानंतर अभि म्हणतो की नक्की काय झालं आहे अजून? तेव्हा ईशा सांगायला सुरुवात करते अभि दादा आपल्याकडून खूप चुकलं, आईला आपण प्रत्येक वेळेस त्रासच दिलेला आहे, आपण तिच्याशी कधीच चांगलं वागलेलो नाही, प्रत्येक वेळेस तिला चुकीचं ठरवलेलं आहे, तिच्या विरोधात बोललेलो आहे, आत्ता आपण बघितलंच ना या पोलीस कंप्लेंटमध्ये आपण तेच केलेलं आहे. तेव्हा अभि म्हणतो की हो मलाही तसंच वाटत आहे. इकडे संजनाने ठरवलेलं असतं की पुन्हा एकदा अभि आणि ईशाला समजवायचं आणि त्यांना आपल्या बाजूने वळवायचं, परंतु ईशाने इकडे आता अभिला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही आता पुन्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही, त्यांच्यासोबत जायचं नाही, काहीही झालं तरीही आता पुन्हा आपल्यामध्ये त्यांना कोणालाही येऊ द्यायचं नाही, कारण आई आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते हे लक्षात आहे ना. मग अभि ईशाला विचारतो तुला काय वाटतंय, तुला पुन्हा अनिशबरोबर संसार करायचा आहे? तेव्हा ईशा सांगते की हो, पण तो मला माफ करेल का? तेव्हा अभि म्हणतो काळजी करू नकोस, मी बोलेल त्याच्याशी तुझ्यासाठी, असं अभि ईशाला सांगत असतो.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा मात्र इकडे विचार करत बसलेली असते. तिच्या डोक्यामध्ये विचारांचं काहोर माजलेलं असतं. काहीही झालं तरी अनिश आपल्याला माफ करेल का? आईशी आपण चुकीचं वागलेलो आहोत. कोर्टात मी सगळ्यांच्या समोर सांगितलं. माझ्या आईला संजना आंटी आणि बाबांचं लग्न मान्य नव्हतं, म्हणून माझी आई वारंवार आमच्या घरात येत होती. तिने माझाही संसार मोडलेला आहे. या सगळ्या गोष्टी ईशाला आठवू लागलेल्या आहेत आणि तिला वाईट वाटत आहे की मी आईच्या बाबतीत असं का वागलेले आहे. माझी आई इतकी चांगली आहे तरीही मी तिला त्रास देण्याचा प्रयत्न का केलेला आहे, हा प्रश्न ईशाला पडलेला असतो. आणि ईशा अरुंधतीच्या रूममध्ये येते आणि त्याचबरोबर अरुंधती झोपलेली असते. तर ईशा तिथे येऊन अरुंधतीचे पाय चेपून देत असते, तिची काळजी घेत असते. हे सगळं चालू असतं. परंतु अरुंधती जागी होते आणि म्हणते, काय झालं रे बाळा? तेव्हा ईशा सांगू लागते की आई मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. मी सगळ्या गोष्टींसाठी तुला ब्लेम केलेला आहे, तुला त्रास दिलेला आहे, तुझ्याशी चुकीचं वागलेले आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की काळजी करू नकोस ग, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे ना, मग कशाला विचार करायचा एवढा, सांग बरं मला, कशाला टेन्शन घ्यायचं आहेस? असं म्हणत अरुंधती ईशाची बाजू घेत आहे, तिला समजून सांगत आहे. तेव्हा ईशा म्हणते की मला आणि अभिदादाला असं वाटलेलं की तू जे काही केलेलं आहेस ना ते मुद्दामहून केलेलं आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं तू करत होती, म्हणून आम्ही चिडलेलो होतो. आम्हाला असं वाटत होतं की तुझ्या मनात आमच्याबद्दल काही नाही आहे, म्हणून तू सहज आम्हाला सोडून गेली. पण अरुंधती म्हणते, अगं सहज कशी जाईल सोडून, मलाही किती वेदना होत होत्या, तुमची काळजी होती म्हणून. तर नंतरही मी पुन्हा कितीही अपमान झाला तरी या घरामध्ये मी परत येत होते, माहिती आहे ना तुला. ईशा म्हणते, तरी पण आई, आम्हाला जे वाटलेलं त्याच्यामुळंच आमच्या मनात गैरसमज झाला होता. आणि तेव्हा अरुंधती म्हणते, अगं मी जर घराच्या बाहेर पडले नसते तर मग संजनाशी यांनी लग्न केलं असतं का? त्यांच्या दोघांचं लग्न होऊ शकलं असतं का? तेव्हा आईशा म्हणते, आई तू किती विचार करतेस ग सगळ्या गोष्टींचा. तेव्हा अरुंधती म्हणते, कसं आहे, तिने पण काही स्वप्न पाहिलेली होती ना, तिलाही तिची स्वप्न पूर्ण करायची होती. मग आपण असा विचार केला तर चुकीचं ठरणार नाही का, म्हणून मी बाहेर पडले होते. तेव्हा ईशा म्हणते, आई तू या घरामध्ये इतका त्रास सहन केला, त्यानंतर या घरातून बाहेर पडली, पुन्हा नव्याने उभारी घ्यायचा प्रयत्न करत होती. मग आशुतोष सर तुझ्या आयुष्यात आले आणि काही क्षणाचा आनंद देऊन तेही पुन्हा निघून गेले. खरंच आई, माझ्याकडनं चुकलेलं आहे, मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलेले आहे, तुला ओळखायला मी चुकलेले होते. असं म्हणत ईशा माफी मागत असते. आणि त्यानंतर अरुंधती म्हणते, अनिश खूप चांगला मुलगा आहे ग ईशा. तेव्हा ईशा म्हणत असते की आई माझ्याकडून चुकलेलं आहे, पण अनिश मला माफ करेल का? त्याने आमचा संसार वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण मी त्याला कधीच साथ नाही दिली. त्यानंतर ईशा म्हणत असते की आई, आणखी एक गोष्ट, अनिशशी मी चुकीचं वागलेली आहे हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. अनिश मला पुन्हा माफ करेल का? तेव्हा अरुंधती म्हणते, काळजी करू नको, आत्ता जसं तू माझ्याशी बोलायला आली ना तसंच अनिशशी बोलायला जा, तोही तुला सांभाळून घेईल, तोही तुझ्याबरोबर चांगलंच वागेल, अजिबात काळजी करू नको, असं अरुंधती सांगत असते. आणि त्याचबरोबर अरुंधतीचं म्हणणं असतं की काळजी करायची काहीही गरज नाही, कारण आत्ता तू जे काही केलेलं आहेस ना ते मनापासून कर, तू मनापासून अनिशची माफी माग, तू मनापासून ठरव की काय चुकलेलं आहे तुझं आत्तापर्यंत, कोणत्या चुका तू केलेल्या आहेस या गोष्टींचा विचार कर, म्हणजे तुला नक्की तुझं काय चुकलेलं होतं ना ते सापडेल, असं अरुंधती तिला समजवत असते. ईशा मात्र बिचारी रडत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही माझ्याकडून चुका तर झालेल्याच आहेत ना. आणि असं म्हणत ती रडत आहे. अरुंधती तिला समजून सांगत आहे. अरुंधती म्हणत आहे की काळजी करू नको, आणि खूप चांगला आहे, तो तुला समजून घेईल, तू त्याच्याशी बोलून घे, त्याला सांग सगळ्या गोष्टी, तुझ्या मनात काय चालू आहे तेही बोल, आणि तू मन मोकळं कर त्याच्याजवळ, नक्कीच तो तुला माफ करेल, कारण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ईशा म्हणत असते, हो आई, आणि माझ्यावरती खूप प्रेम आहे, मलाही माहिती आहे ते, असं ईशा अरुंधतीला सांगत असते. अरुंधती म्हणत असते की हो, अनिश तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. ईशाही म्हणत असते की हो आई, अनिशचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, तो माझ्यावरती खूप प्रेम करतो. आणि असं म्हणत ईशा अरुंधतीच्या मांडीवरती झोपलेली असते. अरुंधती तिची पाठ थोपटत असते, तिला सांगत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आता भाऊबीज असते, दिवाळीचा शेवटचा दिवस असतो, आणि आता भाऊबीजेच्या दिवशी अनिरुद्ध सगळेजण आता घरातले तयार झालेले असतात. अनिरुद्ध म्हणत असतो की आई, विशाखा येणार नाही का गं, अजूनही ती आलेली नाही. तेव्हा संजना म्हणते की अनिरुद्ध, आशा लावून बसणं बंद कर, कारण विशाखा येणार नाही, मी तुला आत्ता सांगत आहे. तेवढ्यात विशाखा तिथे येते आणि म्हणते की दादा, मी आलेली आहे, कारण भावा बहिणीचं ना तर इतकं तकलादून आहे की भाऊबीजेला मी कोणत्याही कारणावरून तुझ्यावर रुसेल आणि तुझ्याकडे येणार नाही.
काही झालं तरी मी आलेली आहे आणि मी तुझ्यासाठी आलेली आहे असं विशाखा सांगत आहे. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की संजना चांगलीच तोंडावर पडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा यशच्या पुढे हात जोडून उभी आहे. यश प्लीज मला माफ कर, माझ्याकडून चुका झालेल्या आहेत, मला माफ कर, मी असं कधीच वागणार नाही असं म्हणत ईशा रडत आहे. यशच्या पुढे हात जोडत आहे. इकडे विशाखाने अनिरुद्धला मिठी मारलेली आहे. अनिरुद्धनेही विशाखाला मिठीत घेतलेलं आहे आणि तो आपल्या भावा बहिणीचं किती स्ट्रॉंग नातं आहे हे संजनाला दाखवून देत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा आणि यश दोघंही खूपच भावूक झालेले आहेत. अभि त्यांच्या दोघांमधला गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अभि सांगत आहे काळजी करू नको आणि यश मात्र शांतच उभा आहे. ईशा कान पकडून यशच्या समोर उभी आहे आणि त्याला सांगत आहे की माझं चुकलेलं आहे यश, मला माफ कर, मी चुकलेली आहे, माझ्याकडून असं घडायला नको होतं असं ती बोलत आहे. आणि इकडे अभि मात्र म्हणत आहे की काळजी करू नकोस आणि यश म्हणतो की मी तुझ्याकडूनच ओवाळून घेणार आहे ना, काहीही झालं तरी मला दुसरी बहीण आहे का, तूच माझी बहीण आहे असं म्हणत यशने ओवाळ म्हणत ईशाच्या पुढे ताट पकडलेलं आहे. आणि ईशाने मग यशचं औक्षण केलेलं आहे, भाऊबीजेचं ओवाळलेलं आहे आणि यशनेही तिला चांगलं घसघशीत असं ओवाळणी टाकलेली आहे, घसघशीत असं ओवाळणीचं गिफ्ट दिलेलं आहे. सगळेजण खूप खुश आहेत. नितीन आलेला आहे, अनिश आलेला आहे, अरुंधती बसलेली आहे, यश ईशा सगळेजण अरुंधतीच्या जवळ आहेत. आणि इकडे संजना म्हणते बघितलं ना अनिरुद्ध, तुला एकटं पाडलेलं आहे आणि ते सगळेजण एकत्र झालेले आहेत. तेव्हा मात्र अनिरुद्ध शांतच असतो आणि तो गालातल्या गालात हसत असतो. आणि मग नक्की आता अनिरुद्धच्या डोक्यात काय प्लॅन आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.